घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जानकी किचनमध्ये कामं पाहण्यासाठी आलेली असते. त्यावेळी मंगलताईसुद्धा काम करत असतात आणि त्याचवेळी सारंग तेथे येऊन म्हणतो, कधी नव्हे ते मला आजीने चहा करून दिला. तर मंगलताईसुद्धा म्हणतात की हो, आज त्या खूप खुश होत्या. तर जानकी सारंगला विचारते, आणखी काय? तर सारंग लगेच म्हणतो, आणि मला म्हणते मी केलाय हां. तिनं मला अर्धा कप चहा दिला आणि पोतभर कौतुक करून घेतलं माझ्याकडनं. तर जानकी विचारते, ऐश्वर्याला चहा दिला का आणि घरातील बाकीच्यांना पण दिला का? तर सारंग म्हणतो, बाकीच्यांचं माहीत नाही, पण ऐश्वर्या झोपली होती ना, म्हणून स्वतः चहा घेऊन ती आमच्या रूममध्ये गेली आहे. जानकी विचारते, मग सारंग भाऊजी कशी लागली झोप काल? तर सारंग म्हणतो, काल इतका दमला होतो ना, खूप छान झोप लागली. मऊ सोफ्यावर पडल्या पडल्या झोप लागली. तर जानकी म्हणते, सोफ्यावर? तर सारंग म्हणतो, अहो वहिनी, तुम्हीच नाही का ठेवला आमच्या रूममध्ये तो सोफा, आणि गप्पा मारायला तर एकदम मस्त आहे तो सोफा. मग आम्ही रात्री खूप वेळ गप्पा मारत बसलो, पहाटेला झोप लागली ना, त्यामुळे ऐश्वर्या आणखीन झोपली आहे. त्यानंतर मंगल जानकीला विचारत असते, आज स्वयंपाक काय करायचा? त्यावेळी सुमित्रा तेथे येते आणि ती सारंगला म्हणते, तू एवढ्या लवकर कसं काय उठला? तर सारंग म्हणतो, आजीच्या चहाने मला जागं केलं. तर सुमित्रा म्हणते, चहा आजीला करू दे, पण स्वयंपाक मात्र आज नवीन सुनबाईच करणार. आपल्याकडे प्रथा आहे ना तशी. नवीन आलेली सुनबाई आपल्याकडे कमीत कमी आमटी भात तरी करतेच. आता बघू आमच्या नवीन सुनेला काय काय जमतं ते, पण आहेत कुठे त्या? तर सारंग म्हणतो, ती झोपली आहे. तर सुमित्रा म्हणते, अगं बाई हो का? तर सारंग तेथून लाजत निघून जातो. आजी ऐश्वर्याच्या रूममध्ये तिच्यासाठी चहा घेऊन आलेल्या असतात. त्यावेळी त्या पडदे ओपन करतात. तर ऐश्वर्या ओरडते, कोण आहे? तर आजी लगेच म्हणतात, मी आहे. आत वाढली आहेस ना, तुला या सगळ्यांची सवय नसेल. मी काही तुझ्यावर ओरडणार नाही, बाकींचे किती पण ओरडू देत, कारण तू माझ्या लाडक्या सारंगची बायको आहेस ना, मग मी तुझे लाड करणार. ती ऐश्वर्याला चहा देते. तर ऐश्वर्या म्हणते, आजी तुम्ही का आणलात? नोकर नाहीत का? आणि ओरडणारे म्हणजे काय, मला समजलं नाही. तर आजी म्हणतात, हळूहळू सगळं कळेल, त्याआधी आजीच्या हातचा चहा घे बरं. ऐश्वर्याला ओवीने बोललेलं आठवतं, त्यामुळे ऐश्वर्या विचारते, चहा आजच केलाय ना? तर आजी म्हणतात, हो आत्ताच केलाय, ताजा आहे, फक्त तुझ्यासाठी केलाय. त्या ओवीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. त्या ओवीच्या बोलण्याकडे आणि तिच्या आईच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तर ऐश्वर्या विचारते, म्हणजे? तर आजी म्हणते, या घरात तुला काहीही मदत लागली तर बिनधास्त मला सांगायचं. या घरात तुझ्या बाजूने फक्त मीच आहे, हे लक्षात ठेव. तर ऐश्वर्या म्हणते, बाजूने म्हणजे या घरात 2 पार्टी आहेत की काय? तर आजी म्हणते, कळेल, मोठं कुटुंब आहे ना, त्यामुळे थोडंसं अलीकडे पलीकडे होतं. तर ऐश्वर्या म्हणते, हो मला पण हळूहळू अंदाज यायला लागलेत. तर आजी म्हणते, मी ओळखलंच होतं तुला पहिल्यांदाच, किती हुशार आहेस ते. तर ऐश्वर्या म्हणते, आणि तुम्ही खूप क्यूट आहात, तुमच्या एक्सपिरियन्सचा ना मला खूप फायदा होणार आहे. तर आजी म्हणते, आज तुला स्वयंपाक करायला सांगतील, म्हणजे आमच्या घरची ती पद्धत आहे की नवीन आलेल्या सुनेने आमटी भात तरी करायचा. तुला नाही आलं तर मी आहे ना शिकवायला, नाहीतर जानकी येईल पुढे पुढे करायला, लक्ष देऊ नकोस. तर ऐश्वर्या म्हणते, नाही आजी, मला काही मदतीची गरज नाही, आय विल मॅनेज. तर ऐश्वर्या म्हणते, थँक्यू सो मच हां, तुम्ही मला त्या रिच्युअलबद्दल सांगितलं आजी. त्यानंतर आजी तेथून निघून जाते. कावेरी सयाजीरावला म्हणत असते, ऐश्वर्याला फोन लावायचा होता. तर सयाजीराव म्हणतो, आता कशाला? तर कावेरी म्हणते, ती कालच लग्न करून तिकडे गेली आहे, मग आपण ती कशी आहे ते विचारायला नको का? तर सयाजीराव म्हणतो, काय करायचंय ते करा. कावेरी ऐश्वर्याला फोन करते. तर ऐश्वर्या म्हणते, काय आहे तुझं आता? तर कावेरी म्हणते, असं काय बोलतेस बाळा, मी आई आहे तुझी. तू कशी? कावेरी म्हणते, तू कशी आहेस ते विचारायला फोन केला आहे मी. तर ऐश्वर्या म्हणते, मी मजेत आहे, मला काय झालंय? तर कावेरी म्हणते, तसं नाही, पण नवीन घर, नवीन माणसं, तिथल्या नवीन पद्धती असतील, तुझं सगळं तडकाफडकी असतं, म्हणून म्हटलं जरा प्रेमाने वाग बाळा. ऐश्वर्या म्हणते, मॉम प्लीज, आता तू रडू बिडू नकोस, तू एक काम कर, तू डॅडाकडे फोन दे. तर कावेरी म्हणते, ते आहे तिथेच, पण तू माझ्यासोबत बोल ना थोडा वेळ. तर ऐश्वर्या म्हणते, मी काही लहान आहे का माझी काळजी करायला, तू डॅडाकडे फोन दे बरं आधी. सयाजीराव ऐश्वर्याला फोनवर बोलत असतात. त्यावेळी ते म्हणतात, तुला काहीही लागलं तरी तुझ्या डॅडाला फोन करायचा.
तर ऐश्वर्या म्हणते आत्ता सध्या तरी आमटी भात पाहिजे आणि ती काहीतरी सयाजीरावांना सांगते. फोन ठेवल्यानंतर ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते आता असा आमटी भात खाऊ घालते ना यांना, भाताबरोबर स्वतःची बोटंसुद्धा खातील. त्यावेळी जानकी रूममध्ये येते आणि ऐश्वर्याला विचारते कामात होतीस का? तर ऐश्वर्या म्हणते नाही, माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता ना, तिच्याशीच बोलत होते. तर जानकी म्हणते ठीक आहे, मी ही माळ घेऊन आली आहे, ती ओवून झाली आहे, तर आता हिला व्यवस्थित ठेव. तर ऐश्वर्या म्हणते मी ठेवते नंतर. तर जानकी म्हणते आत्ताच ठेव, कोणतीसुद्धा रिस्क नको. तर ऐश्वर्या मनात विचार करते हुकूम नाही सोडायचे, आत्ता ऐकते मी, पण लवकरच वेळ बदलेल आणि ती माळ कपाटामध्ये ठेवून देते. जानकी ऐश्वर्याला म्हणते आज रणदिवे कुटुंबामध्ये तुझा पहिला दिवस आहे आणि इथली पद्धत आहे की नवीन सुनेने स्वयंपाक करायचा असतो. तुला जमेल ना? आणि नसेल जमेल तर काही टेन्शन घेऊ नको, मी तुला मदत करेन. तर ऐश्वर्या म्हणते मला नाही लागणार तुमची मदत आणि मला माहिती आहे आमटी भातच बनवायचा आहे ना, सोपंच तर आहे, डोंट वरी. तर जानकी विचारते आमटी भात, तुला कसं कळालं आमटी भात बनवायचा आहे? ऐश्वर्या म्हणते मी आत्ता म्हणाले ना तुम्हाला की मला मैत्रिणीचा फोन आला होता, ती म्हणाली कळेल, हळूहळू कळेल मला. तर जानकी म्हणते आज तुझा पहिला दिवस आहे ना, विचारण्यात काही संकोच करू नकोस. आणि जेव्हा मी नवीन होते तेव्हा मलासुद्धा काहीच येत नव्हतं, आईनेच शिकवलं आहे मला सगळं, मी सुद्धा तुला शिकवेन. तर ऐश्वर्या म्हणते मी पटकन फ्रेश होऊन घेते आणि नंतर किचनमध्ये जाते. जानकी मनात विचार करते आमटी भात करणं ही रणदिवेंची प्रथा आहे, हिला कसं कळलं? इकडे नाना सुमित्राला विचारतात शर्वरी कुठे दिसली नाही? तर सुमित्रा म्हणते ती गेली घरी, तिला घरची ओढ वाटतीये, तेच महत्त्वाचं आहे ना, ती जायचं म्हणाली म्हणून मी तिला थांबवलं नाही. तर नाना म्हणतात मला मात्र काहीतरी गडबड वाटतीये, म्हणजे ती ज्या प्रकारे आली, ज्या प्रकारे गेली, त्यात मला संशय वाटतोय. दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालं नाही ना? तर सुमित्रा म्हणते नाही, तसं काही असतं तर आपल्याला कळलं असतं ना. इकडे शर्वरी घरी आलेली असते, त्यावेळी विक्रांत तिला म्हणतो शरू तू अचानक कशी काय घरी आलीस? तर शर्वरी म्हणते अचानक म्हणजे यायला नको होतं का? तर विक्रांत म्हणतो तसं नाही, पण तू दरवेळी मला न्यायला ये म्हणून सांगतेस ना, आज फोन नाही काय नाही, डायरेक्ट घरी आलीस म्हणून म्हणालं. तर शर्वरी म्हणते दुसरं कोणीतरी येणं अपेक्षित होतं का? तर सारंग म्हणतो अगं तसं नाही, पण आत्ताच सारंगचं लग्न झालं आहे ना, म्हणून मला वाटलं की काही दिवस राहशील तिकडे. तर शर्वरी म्हणते झालं आता सगळं, मग मी तिकडे का राहू? तर विक्रांत म्हणतो तू माझ्यावर रागवून गेली होतीस ना? तर शर्वरी म्हणते शेवटी नवरा बायको आहोत आपण, किती दिवस असं एकमेकांवर राग धरून बसणार, आणि मी माझं घर सोडून का जाऊ? तर विक्रांत म्हणतो सिरियसली आता कसं शहाण्या बाळासारखं बोललीस? मी हेच एक्सपेक्ट करत होतो. तर शर्वरी म्हणते मग मला राग येईल असं वागत जाऊ नको ना, गडबड होते सगळी. तर विक्रांत म्हणतो पण तुला कधी कोणत्या गोष्टीवरून राग येईल हेच कळत नाही मला. इकडे नाना सुमित्राला म्हणत असतात बरं झालं तसं काही नसेल तर. तर सुमित्रा म्हणते अगं बाई विसरलंच, मी म्हणाले होते सारंगचं लग्न व्यवस्थित पार पडलं तर देवदर्शनाला येईल, आता आपल्याला 3.5 शक्तिपीठांच्या दर्शनाला गेलंच पाहिजे हां. तर नाना म्हणतात अगं पण तुझ्या खाण्यापिण्याचं काय? तुला शेंगदाण्याच्या तेलाची जबरदस्त ॲलर्जी आहे माहिती आहे ना? तर सुमित्रा म्हणते हो तो तर प्रॉब्लेम आहेच, तेवढ्यात जानकी नानांसाठी चहा घेऊन तेथे येते आणि ती म्हणते जगात असा कोणताच प्रॉब्लेम नाही ज्याचं सोल्युशन नाही, असं कोण म्हणतं? तर सुमित्रा लगेच म्हणते मी. द्या आता गुरुची विद्या गुरुला द्या. तर सुमित्रा विचारते काय मार्ग काढलास मग? तर जानकी म्हणते मी पण येणार आहे तुमच्यासोबत आणि ऋषिकेशसुद्धा येणार आहेत आणि मी सगळे पदार्थ घरूनच बनवून घेणार आहे. तर सुमित्रा म्हणते मग घराकडे कोण लक्ष देईल? तर जानकी म्हणते आता धाकट्या सुनबाई आहेत ना. तर जानकी म्हणते ती करेल सगळं व्यवस्थित आणि काही लागलंच तर मंगलताई आहेत ना, जबाबदारी अंगावर पडली की ती सगळं व्यवस्थित शिकेल. आणि तुम्हाला माहिती आहे का धाकट्या सुनबाईचा आज पहिला दिवस आहे स्वयंपाकघरात. आल्या स्वयंपाकाला लागल्या आणि मी तिला विचारलं काही मदत हवी आहे का? तर नको म्हणाली. तर सुमित्रा विचारते खरंच? हे तर फारच छान झालं, म्हणजे तिला स्वयंपाकाची आवड दिसतेय, म्हणजे आपण देवदर्शनाला जायला मोकळे. ऐश्वर्या किचनमध्ये येते तर मंगल तिला म्हणते वेलकम वहिनी. तर ऐश्वर्या तिला विचारते कोण? तर मंगल म्हणते अहो मी मंगल, खूप वर्षांपासून इथे काम करते. जानकी वहिनींनी सांगितलंय तुम्हाला काही हवं नको ते बघ. आज तुम्ही आमटी भात करणार आहेत ना? नवीन किचनमध्ये जरा गोंधळल्यासारखंच होतं, पण काही काळजी करू नका, मी आहे ना. आणि मला जानकी वहिनींनी सांगितलंय तुम्हाला अजिबात एकटीला सोडायचं नाही. तर ऐश्वर्या म्हणते कशाला? मनात विचार करते माझ्यावर हेरगिरी करायला.
तर मंगल म्हणते म्हणजे काही लागलं ते करायला. ऐश्वर्या म्हणते तू जा, मी बघते काय करायचं आहे ते. तर मंगल म्हणते वहिनी मी तुमच्या कामात अजिबात लुडबुड करणार नाही, तसंच करेन. तुम्हाला इथलं काहीच माहीत नाही ना काय कुठे ठेवलं आहे. तर ऐश्वर्या मनात विचार करते मला याची काहीच गरज नाही, कारण मी तर पार्सल मागवलं आहे आणि ते येतं आहे. ऐश्वर्या मंगलला म्हणते तू कुकर लाव, मी आलेच 1 मिनिटात, आणि तेथून निघून जाते. तर मंगल स्वतःशी म्हणते अशा का आहेत या. सखाराम ऐश्वर्यासाठी बॅगमध्ये ते पार्सल घेऊन आलेला असतो. तर ऐश्वर्या त्याच्याकडनं बॅग घेते आणि जायला लागते तेव्हा ऋषिकेशसुद्धा तेथे येतो. ऋषिकेश विचारतो बॅग कोणाची आहे. तर गुलाब म्हणतो सामान आलंय त्यांच्या घरून. तर ऋषिकेश गुलाबला म्हणतो मग तू घेऊन जा ना, त्यांना कशाला त्रास देतोयस. तर गुलाब म्हणतो हो मी पण तेच म्हणालो, मी घेऊन जातो, पण या नाहीत देत आहे. ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या गुलाब व्यवस्थित घेऊन जाईल बॅग. तर ऐश्वर्या म्हणते राहू देत, एवढं काही वजन नाही आहे याच्यात. तर ऋषिकेश विचारतो एवढं काय आहे त्या बॅगेत. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत ऐश्वर्याने मागवलेलं पार्सल खाऊन सुमित्राला त्रास होत असतो आणि त्याचं बिल किचनमध्ये पडलेलं असतं ते जानकीच्या हाताला लागतं. जानकी ऐश्वर्याला म्हणते इथून पुढे जर खोटारडेपणा केलास ना तर याद राख गाठ माझ्याशी आहे. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटू उद्याच्या भागात.